नमस्कार मंडळी, तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना तांदळाचे डोसे बनवते। त्यासाठी इकडे मी तांदूळ भिजायला घातले होते आणि थोडे पोहे घातले होते भिजवून। त्यानंतर उडदाची डाळ, मेथी आणि हे सर्व भिजवून मिक्सरला लावून ते पीठ ठेवून दिलं होतं रात्री। तर सकाळी पाहू शकता तुम्ही किती छान पीठ आलेलं आहे। तर आज इडली आणि डोसे बनवणार आहे। तर चला मग सुरुवात करूया। बघा किती पीठ असं फुलून आलेलं आहे, छान पीठ आलं होतं। आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते। तर आता इथे मी चटणीची तयारी करते। तर त्यासाठी ओलं खोबरं, मिरची, थोडीशी लसूण आणि जी भाजलेली चण्याची डाळ असते ती, त्यानंतर ते सर्व मिक्सरला लावून घेते चटणीचं। आणि आता हे पीठ काढून जे घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये, त्यात मीठ टाकून इडली इकडे मी लावायला घेतली आहे। तर त्यासाठी त्या भांड्याला पूर्ण असं थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे आधी। आणि आता त्या पात्रामध्ये बेटर टाकून स्टीम करायला ठेवून देणार आहे। इडलीचं बेटर आहे ना, तो जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही ठेवायचं, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची, जेणेकरून काय होतं की इडली छान सॉफ्ट बनतात। आणि आता सर्व पात्रामध्ये जे भांडी असतात इडलीची, त्याच्यामध्ये सर्व बेटर टाकून घेतलेलं आहे। तर आता ते स्टीम करायला ठेवून देते। 10 ते 15 मिनटं स्टीम करायला ठेवून देणार आहे। तोपर्यंत डोसे काढून घेते एका साईडला। आणि चटणी लावून घेतलेली आहे मिक्सरला, तर त्याला आता फोडणी देते। त्यानंतर मीठ टाकून मिक्स करून घेते। त्यानंतर इकडे एक एक करून डोसे काढून घेते मी। तर ह्या बेटरचे डोसेही बनतात, आंबोळीही बनते, इडली बनते आणि आप्पेसुद्धा बनतात या बेटरचे। सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि छान क्रिस्पी होतात डोसेसुद्धा। तर आपल्या इकडे डोसेही तयार झालेले आहेत आणि इडलीसुद्धा झालेली आहे आणि चटणीसुद्धा तयार आहे। इडली पाहू शकताय तुम्ही, छान सॉफ्ट झालेले आहेत। आणि आता एक एक करून मी काढून घेते।
तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. आणि पुन्हा भेटू नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.